रामकृष्ण हरी मंडळी, जय मल्हार. ताई दादांना नमस्कार. हे बघा आता वाजलेत 6 आणि आज आपण वाडा आणलेला आहे भरपूर लांब. पहिल्या जागेवरून लांब आलेलो आहे आज. तर बघा असा आहे इथला परिसर. आपली गाय बांधली आत्ताच आणि बकरं बी कोंडलेत आणि आत्ताच शेळ्या वगैरे बांधून झाले. तर बघा आपले कोकरं असे बारकाली कोकरं बसलेत. मेंढ्या तर अजून उभ्याच आहे. देवा वाड्यामध्ये असते ना राहिलेली कांद्याची पात. आपल्याला कांद्याच्या पातीचं वावर भेटलेलं आहे तर ती खातेत काही काही बकरं. आता पूर्ण ही जागा जोपर्यंत फिनिश करते नाही तोपर्यंत ते असे खातच राहणार बरं का बकरं. तर बघा आता पुढं एवढं राहिले. उद्याचा दिवस अजून आपल्याला इथं काढायचं आहे आणि आज आम्ही आलो आहे पार 5 वाजता. इथं 5 वाजता आल्यानंतर बकरं चारलेत. बकरं चारताच बकरं बघून बघून मी वाघूर लावली. त्या साईडकडून गाय बांधलेली आणि आज इथं आपल्याला लाईट बी नाही आहे बरं का. तर लाईट नसल्यामुळं आज इथं अवघडच आहे. लाईट नाही आहे. लाईट असल्यावर लावतो लाईट, पण आज इथं जवळपास लाईट नाही आहे. आणि आपले पिलूदादा पण मंत्रीदादा पण मोंटीदादा पण बसलेत. आणि आज आपली धनगराची भानुबाई पण जरा लांबच राहिली कारण इथं खालूनच मेथीच्या भाजीचं वावर आहे. म्हणजे मेथी टाकलेली बघा छोटी छोटी दिसत असेल. तर याच्यातून गाडी आणायला जागा नव्हती तर बघा इथं गाडी उभी केली आपण. आता तिथून फक्त जेवणापुरतं सामान घेऊन आलेली इकडं. एक भांड्यांची जाळी आणि पीठ हे असं तर जेवणापुरतं सामान आणले. आणि बघा मग असा आपला वाडा आला आहे आज भरपूर लांब. आता उद्याच्या दिवस इथं वाडा राहणार आहे आपला आणि पुन्हा आपल्याला वाडा उचलायचा आहे. तर आता ठेवायचा आहे चहा. अजून सरपण पण आणायचं बाकी आहे. पाणी आणले आणि आता इथं चूल बनवून आपल्याला चहा करायचा आहे लगेच. तर बघा मग अशी आहे संध्याकाळ. 6 वाजलेलेच आहेत. बकरं कोंडलेत अशी संध्याकाळ आहे. तर बघा हा व्हिडिओ खास आपल्या 1-2 दादांनी विचारलं होतं रोज वाघूर लावता का, कसं काय करता दुसऱ्या शेतात गेल्यावर. तर आज वेळ भरपूर झाला आहे तरी पण व्हिडिओ बनवला कारण मला दादांनी लाईव्हवर विचारतात का रोज दुसऱ्या वावरात जाता तुम्ही व्हिडिओ म्हणजे वाघूर वगैरे लावता कसं काय करता ॲडजस्ट. तर बघा मग असं कोणत्याही वावरात वाडा उचलून आलं तर पहिल्यांदा वाघूरच लावावं लागते आणि मग जेव्हा बकरं कोंडून शाळ्या बिळ्या बांधून होईन तेव्हा दुसरं काम बघावं लागते. तर आता करायची स्वयंपाकाला सुरुवात. तर बघा मंडळी मग असं असते मेंढपाळांचं जीवन आणि संध्याकाळ अशी असते वाड्यावरती. तर गाय बघा कुठं बघत आहेत असा डोंगरच आहे इथे बिकाडेला. आणि बघा इथं वस्त्या पण आहेत पण भरपूर लांब आहेत वस्त्या इथून. आणि लाईट बी लांब आहे आणायला आपल्याला त्यांच्या घराकडून. तर आज आपल्या वाड्यावर मग लाईट बी नाही आहे. तर आज अशीच आपल्याकडं फवारा आहे. त्या फवाऱ्याची लाईट लावावं लागणार आहे चार्जिंगवरची. तर मग चला आता स्वयंपाक बनवायचा आहे. उशीर बी झाला आहे दिवसभर दमलेलो बी आहे. तर आता चहा ठेवायचा. पहिल्यांदा चहा घ्यायचा नंतर स्वयंपाक बनवायचा. तर बघा मंडळी मग कसं असते संध्याकाळचं वातावरण. आणि वाडा उचलल्यावर बघा किती उशीर होतो आहे सर्वच कामकाजाला. तर हा व्हिडिओ नक्की बघा. मला खास करून व्हिडिओ काढायचा म्हणजे दादांनी विचारलं होतं शिवादादांनी का कसं काय करता तुम्ही रोजचं हे वाघूर वगैरे कसं लावता. तर बघा दादा ही अशी वाघूर वगैरे सर्व असते सर्वच ताई दादांनी बघा. तर मग चला आता थांबू याच ठिकाणी. जय मल्हार जय बाळूमामा रामकृष्ण हरी सर्वांना. तर व्हिडिओ नक्कीच बघा कसं वाटते वातावरण नक्कीच सांगा. लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय मल्हार जय बाळूमामा रामकृष्ण हरी.